श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तो म्हणजे थायरॉईडची समस्या व काय खावं व काय खाऊ नये. तर जगामध्ये 50% व्यक्तींना आणि भारतात 60% व्यक्तींना थायरॉईडशी संबंधित विविध प्रकारचे आजार आहेत आणि हे प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त आहे. आणि 8 पैकी 1 महिला या थायरॉईडच्या संबंधित आजाराने ग्रस्त झालेल्या आहे. तर थायरॉईडच्या समस्यांमुळे अचानक वजन वाढणे, केस गळणे, खूप थकवा येणे, नैराश्यामध्ये जाणं, अपचन होणे, मूल न होणे यासारख्या समस्या थायरॉईड असल्या कारणाने येत असतात. या आणि अशा अनेक समस्या थायरॉईडच्या समस्यांमुळे निर्माण होत असतात आणि या थायरॉईडच्या समस्येमध्ये काय खावं याला महत्त्व असतं. आणि यापुढील 10 पदार्थांपैकी जास्तीत जास्त जर आहारात समावेश केला तर थायरॉईडच्या समस्या असणाऱ्या व्यक्तीसुद्धा नॉर्मल जीवन जगू शकतात. त्यांना कुठलीही समस्या जाणवत नाही. या 10 पैकी किमान 5 तरी पदार्थ तुमच्या डेली आहारात घेतले पाहिजे. थायरॉईडशी संबंधित आजार का उत्पन्न होतात? तर थायरॉईड ही ग्रंथी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आपल्या गळ्यामध्ये असते आणि ती थायरॉक्सिन नावाचा हार्मोन निर्माण करत असते. त्यालाच आपण T4 म्हणत असतो. आणि हा T4 हार्मोन शरीरातील विविध पेशीमध्ये रक्तांमार्फत फिरत असतो आणि ही समस्या होत असताना T4चा काही भाग T3 यामध्ये रूपांतरित होत असतो. आणि हा जो T3 आहे तो शरीरामध्ये खूप ॲक्टिव्ह हार्मोन असतो. जेव्हा थायरॉक्सिन हार्मोन किंवा आपण ज्याला T4 म्हणतो तो शरीरामध्ये कमी प्रमाणात उत्पन्न होतो, तेव्हा या हार्मोनचं शरीरामधलं नियंत्रण करण्यासाठी मेंदू जो असतो तो आपल्या मेंदूच्या बाजूला असणारी जी पिट्युटरी ग्लँड त्या ग्रंथीला एक संदेश पाठवतो आणि तो संदेश तो एका हार्मोन मार्फत पाठवला जातो, ज्याला आपण थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन किंवा TRH असं म्हणत असतो. आणि पिट्युटरी ग्लँड तो संदेश ग्रहण करते आणि थायरॉईड ग्रंथीला एक संदेश पाठवते, ज्याला थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजेच TSH असं म्हणत असतो. त्यामार्फत थायरॉईडला थायरॉक्सिनचं प्रमाण वाढवण्यासाठी आदेश देते. T4चं सिक्रेशन वाढवण्यासाठी संदेश पिट्युटरी ग्लँडला देत असते. या सर्व प्रोसेसमध्ये जर गडबड असेल तर मग तुम्हाला थायरॉईडशी संबंधित विविध जे आजार आहेत ते निर्माण होत असतात. जर कमी प्रमाणात T4 निर्माण होत असेल तर त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असे म्हणतो आणि हेच प्रमाण जर जास्त असेल तर आपण त्याला हायपरथायरॉइडिझम असे म्हणतो. तर सर्वात महत्त्वाचा पहिला पदार्थ तुम्हाला आहारामध्ये जो वापरायचा आहे ते म्हणजे नारळाचं तेल. नारळाचं तेल तुम्हाला वापरायचं आहे कुठलाही स्वयंपाक बनवताना. आता हेच जर तुम्हाला शक्य नसेल तर 1 चमचा नारळाचं तेल 1 ग्लास गरम पाण्यात किंवा दुधात किंवा भाजीमध्ये हे नारळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे. तर नारळाच्या तेलात लॉरिक ॲसिड असतं आणि त्यामुळे थायरॉईड ग्रंथीचं जे कार्य असतं ते सुधारण्याला मदत होत असते. दुसरा जो पदार्थ तुम्हाला आहारात घ्यायचा आहे ते म्हणजे दही. दह्यामध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन D असतं, ज्याने थायरॉईड हार्मोन सिक्रेट होण्यासंबंधित जेवढ्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी हे दही खूप मदत करतं. आणि त्यामुळे दह्याला रोजच्या आहारामध्ये ज्यांना थायरॉईड संबंधित समस्या आहे त्यांनी घेतलं पाहिजे. तिसरा जो पदार्थ आहे आहारामध्ये आपण वापरला पाहिजे किंवा 1 चमचाभर रोज तुम्ही खाऊ शकता तो म्हणजे धने. धने सर्वांच्याच घरात असतात. मसाल्यामधला हा एक पदार्थ आहे. तो शरीरामधलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करतो, पचनशक्ती सुधारतो, वजन नियंत्रणात आणण्याचं काम धने करतात. त्याचबरोबर थायरॉक्सिनचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी धने खूप महत्त्वाचे आहेत. तर धणे हे आपल्याला रोजच्या आहारात वापरायचे आहे. किमान 1 चमचा तरी धने तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा खायचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधा तुम्हाला मेडिकल स्टोअरवर सहजरित्या उपलब्ध होईल. अश्वगंधा पावडर तुम्हाला घ्यायची आहे किंवा अश्वगंधा आणून त्याची घरी पावडर बनवायची आहे. तर ही अश्वगंधा
ची 1 चमचा पावडर तुम्हाला रोज घ्यायची आहे. ती तुम्ही कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा नॉर्मल पाण्यात सुद्धा तुम्ही ती घेऊ शकता. अश्वगंधा जी असते ती थायरॉईडचं कार्य सुधारते आणि T4 व T3 यांच्या कार्यामध्ये 30 ते 40% सुधार आणण्याचं काम ही अश्वगंधा करत असते आणि त्यामुळे ही सर्व जी गडबडी निर्माण झालेली आहे हार्मोन सिक्रेशनमध्ये ती कमी करण्याचं काम ही अश्वगंधा करते आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टीसुद्धा नियंत्रणात आणण्याचं काम ही अश्वगंधा करत असते. तर तुम्हाला ती 1 चमचा पावडर कोमट पाण्यात किंवा साध्या पाण्यात दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा घ्यायची आहे. 5वी गोष्ट म्हणजे 1 ग्लास पाण्यात थोडंसं अद्रक, लिंबू घ्यायचं आहे व त्याला 5 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असताना त्यामध्ये थोडंसं मध मिक्स करून रोज 1 वेळा जर घेतलं तर तुमच्या थायरॉईडच्या समस्यांमध्ये खूप सुधारणा होते. याचबरोबर तुमचं वजन पण नियंत्रणात येतं. आता बघायची आहे 6वी गोष्ट. 6वी गोष्ट ही करायची आहे की पालक आहारामध्ये घ्यायचा आहे किंवा पालकाची भाजी तुम्हाला आहारात घ्यायची आहे. या भाजीत सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स, लोह असतात. त्याचबरोबर थायरॉक्सिनचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लागणारे खूप महत्त्वाचे घटक या पालकामध्ये असतात. फक्त तुम्हाला जर स्टोनचा त्रास असेल तर ह्या भाजीचा वापर करायचा नाहीये. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही मासे जास्त प्रमाणात खायचे आहे. म्हणजेच 7वा जो घटक आहे आपला मासे की तो सुद्धा त्यांनी थायरॉईडच्या जे समस्या असणार आहे त्यांनी खायची आहे. ज्यांना थायरॉईडची समस्या आहे अशा व्यक्तींना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे मासे खात असताना तळलेले मासे अजिबात खायचे नाही. आता 8वी गोष्ट म्हणजे दालचिनीचा वापर. दालचिनी थायरॉईड असणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं कार्य करते. त्याच्यात असे घटक आहेत की ते थायरॉक्सिनचं प्रमाण नियंत्रित करतात. आता 9वी गोष्ट जी म्हणजे थायरॉईड असणाऱ्यांनी नक्की केली पाहिजे ती म्हणजे आहारात गाजराचा वापर करणं. याच्यात कॅरोटीन नावाचा घटक असतो जो थायरॉईडच्या संबंधित ज्या समस्या आहेत त्यांना नियंत्रित करण्याचं काम करतो. तर तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्हाला गाजराचा वापर करायचा आहे. आता आहे 10वी गोष्ट म्हणजे आवळा. तर थायरॉईड असणाऱ्यांनी रोज आवळा खायचा आहे. तुम्हाला हा आवळा रोज मिळत नसेल तर तुम्ही आवळा ज्यूससुद्धा घेऊ शकता. तर 1 चमचा आवळा ज्यूस त्यामध्ये 1 चमचा मध टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून दिवसभरात 1 वेळा घेऊ शकतात. तर ह्या 10 गोष्टींमधून तुम्ही किमान 5 गोष्टी जरी केल्या तरी थायरॉईडशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला जाणवणार नाही आणि तुम्ही एक नॉर्मल आयुष्य जगू शकता. खास करून महिलांसाठी या गोष्टींचे पालन करायचं आहे. तुम्हाला थायरॉईड ह्या आजारावर उपाय पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर बनवलेला आहे व त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा व ज्यांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे की थायरॉईडवर काय उपाय सांगितलेला आहे व आज जो व्हिडिओ मी सांगितलेले काय खावं काय खाऊ नये ह्या दोघी गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर नक्कीच थायरॉईड हे समूळपणे नष्ट होईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.